नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस्ट ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपला प्रत्येक व्हिडिओ हा एकदम इम्पॉर्टंट होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की मोबाईलच्या दुनियेमध्ये आपलं बालपण मात्र हरवलं. तर मित्रांनो, पहिले जे दिवस होते ते कसे होते? पहिल्या काळामधील दिवस एकदम चांगल्या प्रकारचे होते. तर मित्रांनो, जेव्हा आपण आपलं जेव्हा आपण लहान होतो, त्यावेळेसचं बालपण किती चांगलं होतं. जर आता त्या प्रकारचं जर जीवन नसतं, त्या प्रकारे जर आता पण सुधारणा झाली नसती, तर आत्ताच्या काळामध्ये पण जर मोबाईल आले नसते, तर मित्रांनो आताचं पण जीवन त्याचप्रमाणे असतं. तर मित्रांनो, पहिल्या काळी बालपणात जर गेलं, तर मित्रांनो अनेक प्रकारचे खेळ असायचे. त्यामध्ये मनगटाची बैलगाडी हा खेळ असायचा आणि क्रिकेट खेळ असायचा, लंगडी खेळ असायचा, बादोड आणि अनेक प्रकारचे असे भरपूर असे खेळ असायचे. सूरपारंब्या खेळ असायचा. अनेक भरपूर प्रमाणात खेळ असायचे. त्या वेगवेगळ्या प्रकारे जे छोटे मुलं होते, जे आपलं जे बालपण होते, त्यावेळेसचं बालपण किती चांगलं असायचं आणि त्याप्रकारे किती असे मुलं होते, की अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. म्हणजे एकदम ते खेळ खेळण्यासाठी आपल्याला एकदम आपलं मन जे आहे, ते रमून जायचं आणि आपला टाईम जो आहे तो कसा निघून जायचा हे कुणालाच नाही ठाऊक. तर मित्रांनो, त्याप्रकारे वेगवेगळे प्रकारे खेळ खेळले जात होते. पण आता जर तुम्ही बघितलं 2024 मध्ये, तर मित्रांनो आताचे खेळ ते राहिले नाहीत. आता फक्त मोबाईलमध्ये खेळ आहेत आणि आता आपण फक्त मोबाईलमध्ये खेळतो. मोबाईल सोडून आपल्याला दुसरा कोणताच नाद नाही. फक्त मोबाईलचा नाद आहे. आपल्या जीवनामध्ये आता विकास झाला आहे. आपल्या जीवनाची प्रगती झाली आहे. आपली पण प्रगती झाली आहे. आता मी असं नाही म्हणत, की आपले जे दिवस पहिले होते तेच राहायला पाहिजेत, असं मी म्हणत नाही. पण आताचे जे जीवन आहे, आपले बालपणातले खेळ आहेत, ते पण खेळले पाहिजेत. फक्त मोबाईललाच टाईम द्यावा असं कधीच करायचं नाही. फक्त मोबाईलमध्ये जर तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त दिवसातून तुमचा 4 ते 5च तास तुम्ही तुम्हाला देत असतात आणि पूर्ण वेळ फक्त मोबाईलसाठी देत असतात. तर मित्रांनो, एवढं पण आपण मोबाईलमध्ये रमलं नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्ही मोबाईल वापरा, पण तुम्ही जर तुम्हाला मोबाईलमध्ये गेम खेळायचा असेल, तर अर्ध्या तासापर्यंत तुम्ही गेम खेळा. तुम्ही जर दिवसभर जर तो फक्त मोबाईलमध्ये गेमच खेळत बसले, तर आपल्या जीवनाचा विकास काय होईल? तर मित्रांनो, आपण योग्य वेळेपर्यंतच आपण मोबाईलमध्ये गेम खेळायला पाहिजे. भरपूर प्रमाणात 4 तास, 5 तास, 10 तास एवढेपर्यंत जर तुम्ही गेम खेळलेत, तर तुमच्या डोक्यावर परिणाम होईल. आज तुम्ही यंग आहात, त्याच्यामुळे आज तुम्ही भरपूर प्रमाणात गेम खेळाल. पण तुम्ही जर बुजुर्ग वयोगटात गेले, तर तुमच्या डोक्याला ताण होईल, तुमची नजर कमी होईल. तुम्हाला काही ना काही भरपूर प्रमाणाचे जे इफेक्ट आहेत, जे आजार आहेत, ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लवकर येतील. तर मित्रांनो, आपण आता पण ते बालपणातले खेळ आहेत, ते खेळले पाहिजेत. तुम्ही मोबाईलमध्ये एवढा टाईम न देता तुम्हाला जर खेळायचंच आहे, तर तुम्ही पहिल्या बालपणातले खेळ खेळा. भरपूर प्रमाणात अशी गेम आहेत, खेळ आहेत, ते खेळायला पाहिजेत. जर तुम्ही सारखे मोबाईलातच गेम खेळलेत, तर तुम्हाला डोक्यावर परिणाम होऊ शकतो, वाईट परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे, की बालपण जे होतं ते तुम्ही विसरले आणि बालपणातले खेळ विसरले, सर्व गोष्टी तुम्ही बालपणातल्या विसरलात आणि तुम्ही आता फक्त मोबाईलवर ध्यान दिलेत. तर मित्रांनो, मोबाईलवर ध्यान द्या, पण योग्य वेळेसाठी द्या. योग्य वेळेसाठी म्हणजे तुमच्या जीवनासाठी द्या. तर तोच वेळ जर तुम्ही गेम न खेळता जर मोबाईलमध्ये जरी तुम्ही वेळ दिलात, तर तोच वेळ तुम्ही मोबाईलमध्ये न देता मोबाईलमध्ये खेळ खेळताना न देता तुम्ही जो वेळ तुम्ही मोबाईलमध्ये गेम खेळताना देतात, तोच वेळ जर तुम्ही YouTubeवर काम करण्यासाठी दिला, जर तुम्ही एक चॅनेल बनवलात चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे जर YouTubeवर काम केलेत, तर तुम्ही जर 2 वर्ष जर तेच मोबाईलमध्ये खेळत बसाल, तर त्याच 2 वर्षात तुम्ही जर YouTubeवर चॅनल क्रिएट करून जर तुम्ही YouTubeवर काम केलेत, तर तुम्ही एक चांगला यूट्यूबर बनू शकतात आणि तुम्ही YouTubeवरून खूप सारे पैसे कमवू शकतात. तर मित्रांनो, जर तुम्ही जर 2 वर्षही तुम्ही जर गेम खेळलेत मोबाईलवर, तर गेम खेळून तुम्हाला ₹1 सुद्धा मिळणार नाहीत आणि तेच 2 वर्ष जर तुम्ही YouTube चॅनल क्रिएट करून जर तुम्ही YouTubeवर चांगल्या प्रकारे डोकं लावून काम केलं, तर तुम्ही एका वर्षात
तुम्ही चॅनल जो आहे तो मोनेटाईज करून तुम्ही पुढच्या एका वर्षात तुम्ही त्या चॅनलद्वारे पैसे कमवू शकतात. आणि जर तुमचा चॅनल मोनेटाईज झाला तर तो चॅनल मोनेटाईज करून तुम्ही लाईफ टाईम जिंदगी चांगल्या प्रकारे जगू शकतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही बालपण जे आहे ते हरवलंच आहे, पण ते खेळ तुम्ही आता मोबाईलमध्ये जेवढा तुम्ही टाईम देता आणि जे तुम्ही मोबाईलमध्ये खेळ खेळता, तुम्ही गेम खेळायला 4-4, 5-5 तास तुम्ही टाईम देतात. तेच टाईम जर तुम्ही YouTubeवर दिला, तुम्हाला YouTubeवर चॅनल क्रिएट करून जर तुम्ही YouTubeवर काम केले, तर तुम्हाला 2 वर्ष जर तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलेत, तर तुम्ही चांगल्या प्रकारे एक यूट्यूबर बनू शकतात आणि चांगल्या प्रकारे यूट्यूबवरून पैसा कमवू शकतात. तर तुम्ही सोशल मीडियावर टाईम देता, पण तुम्ही तोच टाईम तुम्ही चांगल्या कामासाठी द्या, जेणेकरून आपली लाईफमध्ये चांगल्या प्रकारची लाईफ तुम्ही जगू शकाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.